नमस्कार निलंगेकरांनो, मी सूरज दिलीपराव हादवे, प्रभाग क्रमांक 3 ब कडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जी निवडणूक 2 डिसेंबरला होणार होती ती 20 तारखेला होणार आहे. तरी आपल्याला परत एकदा संधी भेटलेली आहे. जागरूक व्हा, कारण हीच वेळ आहे. आपल्या जवळपास या 15 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलात, बरेचसे उमेदवार आपल्या दारामध्ये आले. बरेचसे मोठे व्यक्ती, प्रचलित व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती किंवा आजी माजी सर्व व्यक्ती आपल्या दारामध्ये येऊन गेले. आपण त्यांना अगोदर संधी देऊन बघितलात, त्यांनी किती काम केले आपल्याला माहीत आहे. आणि कोण काम किती केले, कोण किती करणार आणि पुढे करणार असेल याची शाश्वती कोण घेणार. प्रत्येक पक्षांनी आपापल्या पद्धतीने आश्वासनाचा डोंगर मांडलेला आहे, जाहीरनामा दिलेला आहे. का बरं? कारण यांना फक्त सत्ता काबूत करायची आहे. यापूर्वी यांच्या हातात सत्ता नव्हती का? तुम्ही यांना सत्ता दिली नव्हती का? आता आपण माझ्या बघण्यानुसार मी जवळपास 30 वर्षाचा आहे. आता माझ्यापेक्षा बी वयस्क लोक असतील, त्यांचे बी वय तुम्ही विचारा, त्यांचा अनुभव घ्या. या लोकांनी फक्त सत्ता हासिल केलेली आहे आणि सत्तेवर फक्त दावेदारी ठोकलेली आहे. कामाच्या नावाखाली फक्त आपली गुत्तेदारी, मक्तेदारी आणि घर भरण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. जनतेचा विकास करणार कोण, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मी निलंग्यातील प्रत्येक व्यक्तीला विनंती करतो की तुम्ही नवीन चेहरा म्हणत आहात किंवा जुना चेहरा म्हणत आहात किंवा अनुभवी चेहरा म्हणत आहात, तुम्ही विचार करा, जागरूक व्हा. हीच वेळ आहे, कारण ही वेळ परत येणार नाही मित्रांनो. कारण ही जर सत्ता एक वेळेस यांच्या हातात गेली, फक्त ह्यांनी जाहीरनामा देतील, आश्वासनं देतील, परंतु तुमचे कामं करतील याची थोडी सुद्धा शाश्वती नाही. तुमच्या दारामध्ये जो उमेदवार येत आहे, नगरसेवकाची भूमिका बजावत आहे, त्या नगरसेवकाला विचारा, तू उमेदवारी अर्ज दाखल केलास, नगरसेवकाची जिम्मेदारी काय, नगरसेवकाचे काम काय, नगरसेवकाचे उद्दिष्ट काय, त्याचा उद्देश काय असतो. नगराचा विकास असतो. लोकांच्या घरचा फक्त रस्ते, नाल्या, लाईट इथपर्यंत मर्यादित नाहीत मित्रांनो. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अधिकार, योजना मिळवून देण्याचा अधिकार हा फक्त नगरसेवकाला असतो. आणि कुठल्याही परिस्थिती असो किंवा कुठलीही अडचण असो, ही नगरसेवकाची जिम्मेदारी असते की आपल्या वार्डातील प्रत्येक व्यक्तीला कुठली अडचण आहे, समजा सरकारी दवाखान्यातली असतील किंवा सरकारी कुठली योजना मिळण्याच्या बाबतीत असतील किंवा शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असतील, कुठल्याही बाबतीत असो, हे नगरसेवकाचं कर्तव्य असतं मित्रांनो. परंतु तुम्ही बघितलात, इतके वर्ष तुम्ही बघितलेला आहात, निलंग्यातील सर्व जनतेने बघितलेले आहे, नगराध्यक्षाची भूमिका बघितलेली आहे, नगरसेवकाची भूमिका बघितलेली आहे, आजी माजी जो कोणी व्यक्ती थांबलेले आहे सगळ्यांची भूमिका बघितलेली आहे. परंतु फक्त ह्या लोकांनी आश्वासन दिलेले आहेत, काम काही नाही, काम शून्य. आणि निवडून येण्यासाठी हे तुमचे हात पडतील, पाया जोडतील आणि बरेच काही करतील, परंतु जिम्मेदारी नाही. आता हे तुमच्या दारात येतील, परंतु एकदा हे जर निवडून आले, हे तुमच्या दारात येतील का नाही ह्याची शाश्वती नाही. तुम्हाला माहीत आहे कोण किती काम करतंय आणि कोण किती काम करेल. कारण निलंग्यातली जनता एवढी बी झोपी गेलेली नाही, थोडीफार जागरूक आहे, मला माहीत आहे. मध्यमवर्गीय वर्ग असो किंवा उच्चवर्गीय असो किंवा गरीब वर्गातील वर्ग असो, आणि कामगार मजूर तर आजकाल सगळ्यात हुशार झालेला वर्ग आहे. कारण कामगार मजुराला टार्गेट करून ह्या लोकांनी आपला प्रसिद्धीची घोषणा केलेली आहे. आपले जे काही जाहीरनामे असतील, गरीब वर्गातील लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना पकडून हा जाहीरनामा तयार केलेला आहे त्यांनी. परंतु हे जाहीरनाम्यावर खरे उचलतील याची शाश्वती काय? तुम्ही विचारा त्यांना, जा विचारा. तुमच्याजवळ सत्ता असताना तुम्ही केलं नाही, मग आता तुम्ही कसं करणार याची काय शाश्वती आहे? आता सत्ता काबूत करण्यासाठी ह्यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. जागरूक व्हा, हीच वेळ आहे, ही वेळ परत येणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे म्हणत आहात नवीनना संधी द्या, बघा नवीन कोण आहे, योग्य कोण आहे, पात्र कोण आहे, पात्र उमेदवाराला संधी द्या. ही जर वेळ गेली परत येणार नाही. मतदार हा राजा असतो मित्रांनो. एकदा जर तुम्ही ह्या नगरसेवकाला, नगराध्यक्षाला निवडून जर दिलात, हे तुम्हाला परत बोलू सुद्धा देणार नाहीत. फोन केलं तर फोन उचलत नाहीत. माझे सुद्धा अनुभव आहेत. ही मी बी एक साधारण व्यक्ती आहे. मी ह्या तुमच्या परिस्थितीतून गेलेलो आहे, म्हणूनच मी आज कुठेतरी मला संधी भेटलेली आहे आणि माझ्यामध्ये जिद्द आहे मित्रांनो. तुम्हाला माहित आहे, माझ्या संपर्कातील जे व्यक्ती असतील किंवा मित्रपरिवार असो किंवा मी ज्यांची कामं केल्यात, तुम्ही त्यांना विचारू शकता माझ्यामध्ये काम करायची पात्रता आहे का नाही.
योग्यता आहे का नाही. मी काम केलं मित्रांनो, मी कामगाराच्या बाबतीत काम केले, मी मजुरांच्या बाबतीत काम केले, मी निराधार व्यक्तींच्या बाबतीत काम केले, मी बऱ्याच योजनांच्या बाबतीत काम केलेलं आहे, दिव्यांग व्यक्तीच्या बांधवातील त्यांचे काम केलेलं आहे. तुम्ही जे अनुभवी 25, 30, 5, 10, 15 जे कोणी व्यक्ती असतील, अनुभवाच्या नावाखाली जो ढिंडोरा पेटून मतदान मागत आहे, त्यांना विचारा, ज्यावेळेस तुमच्या सत्ता हातात होती त्यावेळेस तुम्ही विकास का नाही केला हो? त्यावेळेस तुम्हाला गल्ली बोळं, रस्ते, लाईट, डिजिटलायझेशन दिसलं नाही का तुम्हाला? आताच बरं दिसून येत आहे. त्यावेळेस बजेट येत नव्हतं का नगर परिषदला? आताच बरं तुम्हाला बजेट आल्यावर किंवा बजेट येणार असल्यावर किंवा पुढचं जर तुम्हाला भविष्य दिसत असेल तर तुम्ही आताच कसं का तुम्ही आश्वासनाचे, जाहीरनामाचे गोष्टी करत आहात हो? तुम्ही विचारा, जागरूक व्हा मित्रांनो. कारण तुम्ही जर जागरूक झालो तर ह्या निलंग्यातील जे नगरसेवकासाठी किंवा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार थांबलेले आहेत त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला हीच वेळ आहे. पुन्हा तुम्हाला हे विचारू देणार नाहीत मित्रांनो. कारण एक वेळेस निवडून जर आले, तुमचे तोंड कसं पण करायचे यांना माहित आहे. हा जो 15-20 दिवसाचा वेळ भेटलेला आहे, या 15-20 दिवसामध्ये काय होईल, कोणाची मानसिकता बदलेल, कोणाची विचारसरणी बदलेल, काही सांगता येणार नाही मित्रांनो. तरी माझी निलंगेकरांना विनंती आहे की बघा, जागरूक व्हा आणि विचार करून मतदान द्या. आपल्या निलंगा शहरांना पर्याय नाही असं म्हणू नका. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक उभरता पक्ष, नवीन पर्याय म्हणून तुम्हाला दिसून येत आहे. तरी बघा, आम्ही तुमच्या मागे लागणार नाही संधी द्या म्हणून. आम्ही तुम्हाला एकच गोष्ट म्हणत आहोत, आम्ही फक्त तुम्हाला तुमच्या हक्कासाठी, तुम्हाला तुमचे अधिकार, तुमची योजना, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अधिकार मागत आहोत. मतदान आणि अधिकार, बघा, विचार करून मतदान द्या. आम्ही मतदान तर मागतच आहोत, पण त्या मतदानाबरोबर तुम्ही आम्हाला ह्या बोटाबरोबर तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर बटन दाबलात तर तुम्ही आम्हाला अधिकार देत आहोत. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी, तुम्हाला तुमच्या योजना मिळवून देण्यासाठी, तुम्हाला तुमचे सर्व अधिकार मिळवून देण्यासाठी. बघा, तुमच्या हातात आहे, विचार करा.